Subscribe now and press the bell icon. Never miss an update from All-in-One for VI, this YouTube channel. If you like this video, share your friends and family. Write your feedback in comment box. Send button. Double tap to activate. I learn English, I learn English, so do you, so do you. We will hear and speak it, we will hear and speak it, read and write it too, read and write it too. इंग्रजी पाठ क्रमांक 15. आय लर्न इंग्लिश सो डू यू. आपण आज शनिवार 2 जानेवारी 2022. तर मित्रहो, आपण आज 12व्या पाठाचा अभ्यास नव्या वर्षात करणार आहोत आणि आजपासून नवं वर्ष सुरू झालेलं आहे आणि त्यामुळे नव्या वर्षाच्या सर्वप्रथम तुम्हाला शुभेच्छा देणं मी आवश्यक समजतो. त्यासाठी तुम्हाला नव्या वर्षाच्या शुभेच्छा. नवं वर्ष तुम्हाला यश देवो. परमेश्वर तुम्हाला भरपूर यश देवो. नमस्कार. Lesson number 15th. I learn English, so do you. And today we are studying the 15th lesson in New Year, as today is 2nd January 2022. So we are in the new year. We have entered in the new year with 15th lesson. And being the new year, I must wish you Happy New Year. May the God bring you all the success in New Year. तर मागील पाठात मी तुम्हाला सांगितलं होतं, वाक्य 2 प्रकारची असतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. मुख्यत्वे म्हणजेच व्याकरणात पॉझिटिव्हला अफर्मेटिव्ह म्हणतात. अफर्मेटिव्ह AFFIRMATIVE अफर्मेटिव्ह म्हणजेच होकारार्थी. ठीक आहे. तर मागे मी तुम्हाला शटचा उपयोग सांगितला होता. शट SHUT शट म्हणजे बंद करणे. आता त्याच क्रियापदासाठी समानार्थी शब्द आहे क्लोज. CLOSE क्लोज. CLOSE क्लोज. पण क्लोज आणि शट हे समानार्थी जरी असले तरी प्रत्येक वेळेस समानार्थाने त्याचा वापर होत नाही. शट द डोर, क्लोज द डोर हे बरोबर आहे. प्लीज क्लोज युअर बुक असं होतं, पण शट युअर बुक होत नाही. लक्षात घ्या. शट द माउथ होतं. शट अप म्हणजे बोलू नकोस. शट अप तोंड बंद कर असा याचा अर्थ आहे, बोलू नकोस. पण क्लोज अप नाही होत. लक्षात घ्या. क्लोज अप नाही होत. म्हणजे ही गोष्ट ह्या मी जाणीवपूर्वक तुम्हाला सांगतो, नाही तर तुम्ही उद्या म्हणाल अरे यांचा अर्थ असंच आणि असं, तर तसं होत नाही. क्लोज. एन्व्हलप इज क्लोज्ड. एन्व्हलप इज क्लोज्ड म्हणजे पाकिट बंद आहे, लिफाफा बंद आहे. किंवा क्लोज द एन्व्हलप, लिफाफा बंद कर. तेव्हा शट द एन्व्हलप वापरलं जात नाही. आता शट द एन्व्हलप मिनिंग बरोबर आहे, त्याच्यात काही गैर नाही. म्हटलंच कोण तर प्रॉब्लेम नाही येणार, मिनिंग गैर होणार नाही. पण वापरात सहसा लोक असं करत नाहीत, हे मला सांगायचं आहे. म्हणजे असं व्यवहारात ते सहसा यूज होत नाही. त्याचप्रमाणे पुट. पुट म्हणजे ठेवणे, मांडणे, खुपसणे. मांडणे, ठेवणे, खुपसणे असा पुटचा अर्थ होतो. त्याचप्रमाणे कीप. KEEP पुट, PUT पुट आणि कीप KEEP कीप. आता कीप म्हणजे ठेवणे, पण कीप म्हणजे वचन पाळणे, शब्द पाळणे, राखणे, राखण करणे अशा अर्थाने कीपचा उपयोग होतो. म्हणजे प्लीज कीप धिस बुक बरोबर आहे.
प्लीज पुट दिस बुक बरोबर आहे. पण ही नेवर कीप्स हिज वर्ड म्हणजे तो त्याचा केव्हाही शब्द पाळत नाही किंवा शब्द ठेवत नाही. आता इथे ही नेवर पुट्स हिज वर्ड होत नाही, लक्षात घ्या. ही नेवर पुट्स हिज वर्ड बोलणं चुकीचं होईल. आय विल कीप आय नेवर कीप माय प्रॉमिस म्हणजे मी माझं वचन कधीच पाळत नाही. ही नेवर पुट्स हिज वर्ड असं होणार नाही, तेव्हा कीप्स पाहिजे, लक्षात घ्या. वी नेवर पुट आवर वर्ड असं होत नाही. वी नेवर कीप आवर वर्ड. वी कीप आवर वर्ड आपण आपलं शब्द पाळतो. प्रे PRAY प्रे म्हणजे प्रार्थना करणे, लक्षात घ्या. प्रे म्हणजे प्रार्थना करणे. स्पेलिंगमध्ये चुका करायच्या नाहीत. मी यापूर्वी सांगितलेलं तुम्हाला वारंवार, कारण त्यामुळे त्याचा अर्थ बदलतो आणि समस्या निर्माण होतात. कारण PREY म्हणालात तर त्याचा अर्थ बदलतो. प्रे उच्चार तोच आहे. PREY प्रे म्हणजे भक्ष्य, बळी, आणि PRAY प्रे म्हणजे प्रार्थना करणे. आय प्रे टू गॉड मी देवाची प्रार्थना करतो, देवाला प्रार्थना करतो. ही नेव्हर प्रेज टू गॉड तो कधीही देवाची प्रार्थना करत नाही. प्रे ऑफ गॉड नाही म्हणायची, देवाची. इथे आपण मराठीत म्हणतो तसं इंग्रजीत जायचं नाही. देवाची प्रार्थना नाही, तेव्हा प्रे टू गॉड आणि असं करायचं. अर्थात प्रे ऑफ गॉड म्हटलं तर पण ते जरा जास्त व्यवहारात नसतं. प्रे टू गॉड अशा पद्धतीनेच म्हणतं. व्हॉट डू यू डू व्हाईल प्रे टू गॉड देवाची प्रार्थना करताना काय करतोस? व्हाईल WHILE व्हाईल म्हणजे जेव्हा, तेव्हा अशा अर्थाने वापरला जातो. वेन पण इथे वापरला जातो. WHEN वेन म्हणजे जेव्हा, तेव्हा, केव्हा. तसाच व्हाईलचा अर्थ आहे. वेन यू प्रे टू गॉड व्हॉट डू यू डू म्हणजे देवाची प्रार्थना करताना तू काय करतोस? आय प्रे आय फोल्ड माय हँड्स वाईल आय प्रे द गॉड. आय फोल्ड माय हँड्स वाईल प्रे द गॉड म्हणजे मी माझे हात जोडतो जेव्हा मी देवाची प्रार्थना करतो. जेव्हा जेव्हा किंवा वेन पण वापरला तरी चालतो. FOLD फोल्ड म्हणजे घडी घालणे अथवा घडी घालणे. फोल्ड FOLD फोल्ड म्हणजे घडी घालणे. अर्थात दुसरा फोल्डचा अर्थ गोठा पण होतो बरं का, मेंढीचा गोठा वगैरे गोठा. पण इथे क्रियापद आहे फोल्ड. FOLD फोल्ड म्हणजे घडी घालणे, घडी किंवा पसरणे, घडी पसरणे, पसरवणे अशा अर्थाने. प्रे PREY प्रेम हे सांगितलं. ते प्रे म्हणजे भक्ष्य, बळी म्हणजे स्मॉल क्रिएचर्स आर द प्रे ऑफ बिग ॲनिमल म्हणजे लहान प्राणी हे मोठ्या जनावराचे बळी असतात किंवा भक्ष्य असतात. भक्ष्य लक्षात घ्या, भक्ष्य, बळी. तेव्हा प्रेमधला फरक तुमच्या लक्षात आला पाहिजे. पुटमधला आला, कीपमधला आला. अच्छा, व्हॉट डज ही डू तो काय करतो? नथिंग म्हणजे समजा तुम्ही एखाद्याला हाक मारली, तुमचा मित्र, आणि तो तुमचं लक्ष देत नाही आहे किंवा तुम्ही दुसऱ्याला विचारते तो काय करतो, तेव्हा तो सांगतो नथिंग. नथिंग म्हणजे काहीही नाही. तर नथिंग तुम्हाला मी सांगितलेलं आहे. नथिंग हे म्हणजे क्षुल्लक, काही नाही, क्षुल्लक. डज ही रीड द बुक? नॉट ॲट ऑल म्हणजे मुळीच नाही. तो पुस्तक वाचतो का? नाही, नॉट ॲट ऑल. ही नेवर रीड्स द बुक तो पुस्तक कधीही वाचत नाही.
नॉट ॲट ऑल मुळीच नाही, अजिबात नाही. आणि कधीही नाही, नेवर, लक्षात घ्या. डज शी सिंग अ सॉन्ग? नो, शी नेवर सिंग्स ए सॉन्ग. आता हा इथे पहिला नो जो आहे ना, हा NO नो आहे. नो म्हणजे नाही. नाही. हा, ही नेवर सिंग्स अ सॉन्ग. नेवर म्हणजे कधीही नाही अशा अर्थाने. तेव्हा या गोष्टी छोट्याशा आहेत, साधारण आहेत. तुम्हाला जाणीवपूर्वक मी तुम्हाला हे सांगितले, ह्यातले फरक तुमच्या लक्षात आलं पाहिजे आणि म्हणून मी तुम्हाला हे छोट्या छोट्या गोष्टी, छोटी छोटी वाक्यात सांगितलेल्या आहेत, समजवलेल्या आहेत. हां, अधिक तुमचा वेळ घेऊ नये किंवा तुम्हाला बोर करू नये म्हणून मी थोडक्यातच घेतो. आज तुम्हाला आता 12चा टेबल म्हणजे टेबल नंबर 12चा टेबल घेतो, तो तुम्ही लक्षात घ्या. 12 वन जा 12, 12 एके 12, 12 टू जा 24, 12 दुणे 24, 12 थ्री जा 36, 12 त्रिक 36, 12 फोर जा 48, 12 चौक 48, 12 फाईव्ह जा 60, 12 पंचे 60, 12 सिक्स जा 72, 12 सक 72, 12 सेवन जा 84, 12 साती 84, 12 एट जा 96, 12 अठी 96, 12 नाईन जा 108, 12 नव्वे अष्टोदश, 12 टेन जा 120, 12 दाहे 20, 12 11 जा 132, 12 अकरे 32, 12 जा 144, 12 44. म्हणजे अशा पद्धतीने हा 12चा टेबल आहे. हा तुम्हाला पाठ करा. पाढ्यांचं महत्त्व मी यापूर्वीच तुम्हाला सांगितलेले. पाढे आले तर तुम्हाला सगळ्या गोष्टी येतील, गणित तुमचं चांगलं होईल आणि व्यवहारात हे तुम्हाला खूप उपयोगी आहे. टेबल्स आर मस्ट, यू मस्ट नो द टेबल. हां, म्हणजे तुम्हाला पाढे नक्की माहीत पाहिजेत. आलं का लक्षात?